कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत 1 कोटीवर खर्च करून नवीन गॅस विद्युत दाहिनी बसवण्यात आली आहे. 2 महिन्यांपासून या गॅस विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार केले जातात. ही गॅस विद्युत दाहिनी ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीच्या स्लॅबमधून आणि कॉलममधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे. कॉलम, बीम आणि भिंतीमधून पाणी पाझरून फरशीवर येते. स्लॅबमधून टपकणाऱ्या पाण्याखाली स्टीलची भांडी ठेवलेली दिसून येतात. इमारतीच्या भिंतींना भेगा पडल्या असून आतमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. स्लॅबमधून पाणी टपकत असल्यानं कर्मचाऱ्यांना मृतदेह दाहिनीत नेणारा ट्रे झाकून ठेवावा लागतोय. इथं गॅस आणि मोठ्या क्षमतेच्या विजेचा वापर होत असल्यानं स्लॅबमधील पाण्याच्या गळतीमुळे मोठा धोका होऊ शकतो. परिसरात अग्निशमनचीही व्यवस्था नसल्यानं कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागतंय. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेनं तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी होतीये.